एकदा धौम्य ऋषी यांच्या आज्ञेनं हिंस्र पशूंचा नायनाट करण्यासाठी 5ही पांडव जंगलात गेले. धौम्य ऋषी पांडवांच्या कुटीमध्ये आहे आणि जयद्रथ हा सिंधू नरेश, जो प्रांत आपण 15 ऑगस्ट 1947 या साली त्या दिवशी रात्री 12 वाजता गमावला, जो भारताचा एक अविभाज्य घटक होता आणि अखंड हिंदुस्थानाचा अजूनही आहे. सध्या पाकिस्तान नावाच्या कुठल्या तरी फडतूस देशाचा तो एक भाग आहे. असा हा सिंधुराज जयद्रथ हा या वनामध्ये फिरता फिरता पांडवांच्या आश्रमामध्ये येतो आणि या कृष्णेला पाहतो आणि मोहित होतो. कोटिकास्य शैब्य म्हणून त्याचा एक अमात्य आहे, त्याच्याकडे चौकशी करतो, कोण रे ही, पहा जरा. त्यांनी माहिती काढली आणि कळवलं जयद्रथाला, महाराज ही अमुक अमुक अशी कृष्णा पांडवांची पत्नी आहे. ओ, आणि जयद्रथ आपला रथ तिथे जवळ नेतो आणि कृष्णेशी बोलायला लागतो. तू तर मोठ्या राजाची कन्या, तुला तर हे कळायला हवं की जोपर्यंत पतीकडे लक्ष्मी असते तोपर्यंतच त्याच्यापाशी राहायचं असतं आणि नंतर त्याला सोडून द्यायचं असतं. माझ्याकडे भरपूर लक्ष्मी आहे, चल माझी हो, ते पांडवांना सोडून. हे शब्द ऐकल्यानंतर या कृष्णेनं अत्यंत निर्भत्सना याची केलेली आहे. ही ऐकत नाही म्हटल्यानंतर बलपूर्वक जयद्रथानं तिला हाताला धरलं आणि ओढून आपल्या रथात बसवलं. ऋषी धौम्य तिथं आले आणि म्हणाले, जयद्रथा, पांडवांना युद्धामध्ये पराजित कर आणि नंतर हिचं अपहरण कर. हे क्षत्रियांना शोभून दिसेल. पांडव आता इथं नाहीयेत, तेव्हा असा आतताईपणा करू नको, हा अधर्म घडेल. पण त्यांनी लक्ष दिलं नाही. आता पांडवांशी लढायचं म्हणजे एकेकाशी लढणं अवघड आहे हो. 5 आले तर काय करता. कृष्णेला बलपूर्वक रथात घातलं आणि वेगात तो आपला रथ पुढे नेतो. धौम्य ऋषी पदाती पायी निघालेले वेगात ज्या दिशेला रथ गेलाय आणि भीम आणि अर्जुन यांना मोठ्या मोठ्या हाका मारताय. भीम, अर्जुन, लवकर या. द्रौपदीवर संकट आहे, तुमच्यावर संकट आलंय, लवकर या. आणि इकडं हिंस्र श्वापदांचा संहार करण्यासाठी गेलेल्या पांडवांना सुद्धा अमंगल सूचक चिन्ह दिसायला लागली. सर्वजण वेगात आश्रमाच्या दिशेने धावले. त्यांना धौम्य ऋषी दिसले. आता जंगलात गेले असल्यामुळे तिथे काही रथ न्यायचा नाहीये. पांडवांकडे वनवासात असताना सुद्धा रथ आहे बरं. म्हणून तर म्हटलं, रामरायांचा वनवास हा खूप खडतर होता. हा त्या मानानं सौम्य, पण वनवासच आहे. आणि धौम्य ऋषी दूर आहेत आणि ते भीम आणि अर्जुन हाका मारतायत. काहीतरी संकट आहे हे लक्षात घेऊन सेनेच्या घोड्यांची उडलेली धूळ हवेतली
त्यांनी पाहिली आणि काहीतरी गडबड झाली. बघितलं आश्रमात आत बघितलं तर द्रौपदी दिसत नाहीये. कदाचित तिच्याच बाबतीत काहीतरी अनुचित घडला असावा असा विचार करून सगळेच्या सगळे पांडव रथामध्ये बसले, वेगात निघाले आणि प्रचंड युद्धाला तोंड फुटलं. सगळ्याच्या सगळ्यात पाचही पांडवांनी अमित पराक्रम केला. खड्ग, प्रास, गदा, बाण यांचा प्रयोग करून पाहता पाहता जयद्रथाचं सगळं सैन्य गारद करून टाकलं आणि भीमानं तर सगळे हत्ती आडवे करून टाकले. आता पांडवातला कोणीतरी माझ्या जवळ येणार आणि मला बदलून काढणार, कदाचित मारून टाकेल. हे जयद्रथाला डोळ्याला उघड दिसायला लागल्यानंतर कृष्णेला त्याच रथात सोडून यानं धूम ठोकली, पळत सुटला. कृष्ण म्हणताय, रे कुठं पळतोस, थांब ना आता कुठं पळतोयस. पण तो जे काही पळत सुटला. आता भीमाचा वेग कसा आहे, वायुपुत्र आहे. भीम असा त्याच्या मागे धावत सुटला, अर्जुन पण त्याच्या मागे धावतोय. कृष्णेला बरोबर घेऊन नकुल आणि सहदेव यांना युधिष्ठिराने आश्रमामध्ये पाठवून दिलं. भीम आणि अर्जुन दोघंही जयद्रथाचा पाठलाग करतात. भीमाच्या तावडीमध्ये तो सापडला, कारण अर्जुन अजून माग आहे ना. भीम पहिल्यात भरपूर पुढे आहे, वायुपुत्र आहे. असं त्याला धरलं आणि असं बुकलून काढलं. अर्जुन जर वेळेत पोहोचला नसता तर तिथंच सपाट करून टाकला असतो. अर्जुन बोलणारे, थांब बाबा, थांब म्हणाला. महाराज आहेत, त्यांना तू असं मारलेलं आवडणार नाही. कसं बसं भीमाला दूर केलं आणि हा जयद्रथ वाचला. भीम म्हणाला, युधिष्ठिर महाराजांकडे याला नेलं की हा सुटणार आहे, एवढं लक्षात ठेव. आत्ताच काय तुडवून घ्यायचं ते तुडवून घे. अर्जुनांनी 4-6 चापट्या मारल्या त्याला आणि 5 पाठ काढले केसांचे. क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे पुरुष केस वाढवत असत आणि जे जटाधारी ब्रह्मचारी ब्राह्मण आहेत तेही केस वाढवत असत. मुंडी किंवा जटी ब्रह्मचारी सुद्धा जटा वाढवतात. मुंडी असतात ते क्षौर करतात. पण अन्य जे वर्ण आहेत, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हे केस वाढवत असत. लांब केस होते त्याच. भीम म्हणाला, याला चांगली अद्दल घडवूया. महाराज तर काही फार मारू देणार नाही. 5 केसांचे पाठ काढले, म्हणजे 5 शेंड्या ठेवल्या. 1, 2, 3, 4 आणि 5 शेंड्या, मध्ये सगळा गोटा, असे त्याचे केस केले जयद्रथाचे. आणि त्याला धरलं आणि ओढत युधिष्ठिराच्या समोर आणून सोडलं. आणि भीम म्हणाला, बघ आता कसा सुटतोय. प्रेमाने युधिष्ठिराने समजावून सांगितलं, अरे तू जयद्रथ, दुश्शलेचा पती, म्हणजे आमचा नातेवाईक, आणि तुला हे कळायला हवं. तुमच्याच नात्यातले आम्ही. असं असताना अशा पद्धतीने एखाद्या पतिव्रतेला पळवून नेणं हे तुला शोभून दिसतं का? असं नाही ना करणार परत? तो म्हणाला, नाही सर, अजिबात नाही करणार. जा बरं मग पळ. काय बोलायचं. बघा, दंडनीती पण राजाची कठोर असायला हवी. शिवरायांची होती म्हणून त्यांचा दरारा होता. आमच्या मुंबई पोलीसची आहे, दरारा आहे मुंबई पोलीसचा सगळ्या जगात. दंडनीती एकदम कडक. आणि महिलांच्या बाबतीत जर कोणी अपराध केला मग त्याची सुटका नाही, मग त्याला चोपूनच काढतात. मुंबई पोलीस वैशिष्ट्य. दंडनीती असेल तर प्रजा उद्दंड होत नाही. म्हणून राजाकडे दंड असायला हवा. यमराजाकडे जसा यमदंड आहे तसा राजाच्या पण हातात एक दंड असतो आणि संन्याशाच्या हातात सुद्धा एक दंड असतो. या दंडाला खूप महत्व आहे.
ती काठी नाही आहे. दे दी हमें आजादी बिना स्वर्ग आणि बिना ढाल. दंडामध्ये फरक आहे आणि काठीमध्ये फरक आहे, लक्षात घ्या. हा फरक कळला पाहिजे. तेव्हा राजाकडे दंड नीती कठोर असायला हवी, तर राजाचा दरारा दुष्ट दुर्जनांवर राहतो. युधिष्ठिरानं म्हटलं नाही ना करणार परत. तो म्हणाला नो सर, जा बरं. आणि त्याला सोडून दिलं. भीम परत म्हणाला बघितलंस, आधीच चोपून घेतलं ते बरं झालं ना. आणि हा गेला पण अपमानित झाला. अरे 5 केसाचे आता काय करायचं हे असं घेऊन. एक तर डोकं बांधून ठेवायला लागेल, तर साफ करावं लागेल. आणि तो आपल्या राज्यात परतच गेला नाही. अपमान झाला म्हणून थेट जंगलात गेला आणि तिथं शिवाराधना करायला लागला. शिवांची आराधना करायला लागला. का? पांडवांवर विजय मिळवण्यासाठी. या पांडवांनी मला पराजित केलं आणि अपमानित केलं, यांच्यावर मला विजय मिळवायचा आहे. पीडित आणि दुःखी झालेला हा बघा, जो प्रतिशोधाच्या अग्नीत जळत असतो ना, त्याच्याकडून अचाट काम होतं बरं का. काही म्हणा. कारण बघा, कुठल्याही गोष्टीच्या मागे एक ड्रायव्हिंग फोर्स लागतो. बरोबर आहे ना. कुठल्याही कामाच्या मागे एक ड्रायव्हिंग फोर्स लागतो. तुम्ही इथे येण्याच्या मागचा काय ड्रायव्हिंग फोर्स होता? काय होता? बाकी काही का असे ना, वेगळ्या छताखाली राहायला मिळेल 7 दिवस. बाकी भरपूर काही होतं, पण हे पण एक वन ऑफ द रिझन्स. चांगलं काहीतरी ऐकायला मिळेल, दासबोधाचं पारायण छान आपलं होईल, समर्थांची कृपा आपल्यावर होईल, निसर्गाच्या सानिध्यात राहायला मिळेल. काहीतरी ड्रायव्हिंग फोर्स होता म्हणून तर आलो ना आपण इथं. आणि येताना रिटर्न तिकीट करून आलो ना, त्याला कोणता ड्रायव्हिंग फोर्स? विचार करा. काहीतरी ड्रायव्हिंग फोर्स असल्याशिवाय माणूस काम करत नाही. प्रतिशोध ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला ड्रायव्हिंग फोर्स म्हणून, प्रेरक शक्ती म्हणून काम करते आणि त्याच्यामुळं अचाट काम होऊ शकतात. पण तो प्रतिशोध हा सकारात्मक असण्याची शक्यता फार कमी, फारच कमी. तो नकारात्मक असण्याची शक्यता जास्त. आणि म्हणून तुम्ही बघा, दुष्ट दुर्जन हे जास्त त्यांच्या दुष्टतेला कमिटेड असतात, ज्या मानानं सज्जन नसतात. कारण त्यांच्याकडं हा ड्रायव्हिंग फोर्स असतो, जो सज्जनांकडं प्रयत्नपूर्वक निर्माण करावा लागतो. म्हणजे दुष्ट दुर्जन दुष्टतेवर जितकी निष्ठा, दुष्टतेशी जितकी त्यांची निष्ठा असते, तेवढी निष्ठा सज्जनांची सज्जनतेवर नसते. आणि काम निष्ठा म्हणजे तो ड्रायव्हिंग फोर्स करतो. म्हणून सज्जन म्हणवणाऱ्यांनी आपली सज्जनतेवरची निष्ठा इतकी बुलंद करायला हवी की दुर्जनांची शक्ती त्याच्या पुढे चालता कामा नये. इतकं खडतर तप त्यांनी केलं. फक्त एकच, पांडवांना हरवायचं, काय वाटेल ते झालं तरी. माझा अपमान केला, माझा अपमान केला, माझा अपमान केला. खडतर तप इतकं केलं, शिवांना प्रकट व्हावं लागलं आणि शिव प्रकट झाले. अरे वरुणरूही, बोल वर काय हवा तुला? मला पांडवांवर विजय मिळवायचा आहे.
शिव म्हणाले, भलतं काहीतरी मागू नको. फार तर युद्धातल्या एक दिवस अर्जुन सोडून 4 पांडवांवर तुझा विजय होईल. अर्जुनाचा तर विजय तू बोलूच नको. अर्जुनावर विजय, कारण तो नराचा अवतार आहे आणि नारायण सतत त्याच्या मदतीला आहे, म्हणजे श्रीकृष्ण. असं म्हणून आशीर्वाद देऊन भगवान शिव अंतर्धान पावले. ही एकदम पुढे घडलेली गोष्ट तुम्हाला सांगितली, कारण बरीच वर्ष तपस्या केली आहे त्याने. सर्व पांडव परत आले आणि तिथं असणाऱ्या ऋषीमुनींना डोळ्यात अश्रू आणून युधिष्ठिर म्हणतोय, ही एकदम पुढे घडलेली गोष्ट तुम्हाला सांगितली, कारण बरीच वर्ष तपस्या केली आहे त्याने. सर्व पांडव परत आले आणि तिथं असणाऱ्या ऋषीमुनींना डोळ्यात अश्रू आणून युधिष्ठिर म्हणतोय, माझ्यापेक्षा दुर्भाग्यशाली असा दुसरा कोण आहे? पहा, पतिव्रता नारी, ब्राह्मणांची सदैव केलेली सेवा, असं असताना सुद्धा या द्रौपदीला पदोपदी अपमान सहन करावा लागलाय. त्या द्यूत सभेमध्ये झालं ते झालंच. आता या जयद्रथाचं एक प्रकरण घडलं. हे असं का तिला भोगावं लागतंय? असं म्हणून तो विलाप करायला लागला पत्नीसाठी. युधिष्ठिर किती कोवळ्या मनाचा आहे बघा. युधिष्ठिर विलाप करत आहे. मार्कंडेय ऋषी पुढे आले. खरं उपदेश करावा तर संतांनीच करावा, आपल्या शब्दात ती शक्तीच नाही. काय मार्कंडेय ऋषींनी अद्भुत उपदेश केलाय. मार्कंडेय ऋषी म्हणतात, युधिष्ठिरा, भगवान श्री रामांच्या कष्टांच्या पुढं तुझे असणारे हे कष्ट एका मोहरी एवढे सुद्धा नाहीत रे. इतके भयंकर कष्ट भगवान श्री रामांना भोगावे लागले आणि तरीही ते स्मितहास्य करत राहिले. तुझे सहकारी 4 बंधू तुझे, हे महाबली पांडव मानव आहेत. श्रीरामांना तर वानर आणि अस्वलांची मदत घ्यावी लागली. वानरांची आणि अस्वलांची मदत घ्यावी लागली. तुझे शत्रू तर मनुष्य आहेत. श्रीरामांचे शत्रू म्हणजे महामायावी, महाभयंकर असे रावण, कुंभकर्ण, इंद्रजितासारखे भयंकर असुर होते. आणि या ऋषींनी सुंदर असं रामोपाख्यान सांगितलं. संपूर्ण रामरायांचं चरित्र सांगितलं. आदौ राम तपोवनाधिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं पश्चाद्रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम् एतद्धि रामायणम्
श्री रामचंद्र भगवान की जय। राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा पतित पावन, गाती भक्तजन, गाती भक्तजन
रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. इतकं सुंदर आणि प्रभावी रामोपाख्यान फार मोठं विस्तारानं आहे. 9 दिवस लागतात. ते 9 मिनिटात सांगितलं की नाही भजनाच्या माध्यमातून. असं अद्भुत रामोपाख्यान सांगितलं आणि युधिष्ठिराच्या मनातील सगळा शोक निघून गेला. म्हणून रामकथेचा फळ काय आहे? लेटेस्ट इमिजिएट इफेक्ट. तुमचा शोक नष्ट होतो जीवनात. म्हणून सदैव सर्व पुराणांनी रामकथेला सर्वोच्च कथा म्हटलेली आहे. सर्व कथा, सर्व पुराणांनी बरं सर्वोच्च चरित्र. आम्ही रामदासीय म्हणून असं म्हणतो असं समजू नका. चरित्र म्हणून सर्वोच्च जर कथा कोणाची आहे, whom to follow blindly in your life if you want. अगदी बिनदिक्कतपणे कुणाच्या मागे जावं. म्हणून समर्थ म्हणतात गमो पंथ आनंद या राघवाचा. श्री रामरायांना फॉलो करा. असं अद्भुत चरित्र इतक्या प्रभावीपणे सर्व ऋषींच्या उपस्थितीमध्ये मार्कंडेय महामुनींनी सांगितलं. युधिष्ठिराच्या मनातील सगळा शोक निघून गेला. पण तो शोक स्वतःबद्दलचा आणि अन्य 4 पांडवांबद्दलचा गेला. पण अजून त्याच्या मनामध्ये कृष्णेबद्दलचा शोक आहे. माझ्यामुळं हिला भोगावं लागलं. आणि ते सत्य पण आहे. म्हणून तो म्हणतो ऋषीवर माझा सगळा शोक गेला आहे खरं, पण या द्रौपदी बद्दल मला जितका शोक होतो ना तेवढा तर स्वतःच्या बंधूंसाठीही होत नाही, राज्यातून आम्ही हकलले गेलो याच्याबद्दलही होत नाही. इतकंच नव्हे तर जिच्या एकटीमुळं आम्ही 5 जण वाचलो द्यूत प्रसंगामध्ये, हिनच तर आम्हाला सोडवलं. वरदान मागून 2 वरदान मागितले ना. वरदान मागून हिनच तर आम्हा 5ही भावंडांना सोडवलं. अशा या द्रौपदीला इतकं दुःख का भोगायला लागतं आमच्या संगतीमध्ये राहून? याचं राहून राहून मला दुःख होतं. आणि अपहरणाचे प्रसंग घडले, द्यूताचा प्रसंग घडला, यामुळे मी फार उद्विग्न आहे. हिच्यासारख्या थोर साध्वीचं चरित्र याच्या पूर्वी कधी तुम्ही पाहिलंय का? तुम्ही तर त्रिकालजयी असे महात्मा आहात. मार्कंडेय ऋषी हे भागवतादी ग्रंथांनुसार बाल मुकुंदाचं दर्शन घेतलेले आहेत ऋषी. बाल मुकुंदाचं म्हणजे मग त्यात काय विशेष आहे असं नाही. कल्पांत काळाच्या वेळेला जे बाल मुकुंद पुटावरती विद्यमान होते त्यांचं दर्शन घेतलंय कल्पांत काळाच्या वेळेला मार्कंडेय ऋषी. त्यामुळं अशा कोणत्या साध्वी पतिव्रतेचं जीवन तुम्हाला माहित आहे का जसं माझ्या या प्रिय द्रौपदीचं आहे? मार्कंडेय ऋषींनी
मद्रराज अश्वपतींची कन्या सती सावित्री हिचे उपाख्यान अद्भुत असं हे सांगितलं. हे इतकं सुंदर उपाख्यान आहे, पण आता आपल्याला ते घेता येत नाही कालमर्यादेकडे पाहता. त्याचा फलनिर्देश फक्त करतो. जसा काल नलोपाख्यानाचा फलनिर्देश केला होता. तुम्हाला माहिती आहे ज्येष्ठातली पौर्णिमा, तिची कथा चालली. त्याचं फल काय सांगितलं? अरे ही अशी साध्वी आहे, नचिकेतानंतर हिचाच नंबर लागलाय यमाला भेटण्याचा, आणि यमाच्या माग माग जाते आणि इतक्या मधुर वाणीनं यमाला प्रसन्न करून घेते. आपल्यासारख्या महापुरुषांच्या मागोमाग जायलाच माझ्या पूर्वजांनी मला शिकवलंय. यम म्हणाला, बाबा माझ्या बाबतीत इतक्या प्रेमानं आजपर्यंत कोणीच बोललं नाही, ही कशी काय बोलतीये? असं म्हणून वरम ब्रूही वरम एक 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 वर मागितला. आता जा बरं बाळ, फार वेळ थांबू नको. हो, ह्यांनी पाठ फिरवलं की परत चालली माग त्याच्या. अरे तू परत आलीस, आता काय? माझ्या पूर्वजांनी मला असं सांगितलं. इतका सुंदर सत्संग मिळत असेल ना, तर जीवाचीही पर्वा माणसानं करू नये आणि संतांना शरण जावं, त्यांच्या मागोमाग जावं. आता यमाने रडायचंच तेवढं बाकी ठेवलं होतं. अब क्या रुलाओगे क्या? काय पाहिजे म्हणता 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 चल वर माग वर माग वर माग म्हणता म्हणता तिने असा वर मागितला. 4-5 वर आहेत, सगळे नाही सांगत. मला 100 पुत्र आणि त्यांच्यापासून पौत्र व्हावेत असा उत्तम आशीर्वाद आपण द्यावा. प्रत्येक वेळेला यम आधी म्हटलेला आहे, या सत्यवानाची जीवकला सोडून काय वाटेल ते माग. या वेळेला त्यांनी तसं म्हटलं नाही का, त्याला झाली होती घाई. आणि तिनं बरोबर ते साधलं आणि म्हटलं मला असा पुत्र हवा, असे पुत्र हवे. दिला. चल चल काय आता आमची चलायची वेळ झाली, तुम्ही आता एकटेच जा. म्हणजे 100 पुत्र हवे आहेत, मी पतिव्रता आहे, त्यांना सोडलं तर मिळणार ना. अरे फसवलंस की तुम्हाला. इतकं रंगवून सांगण्यासारखं आख्यान आहे, तासभर. पण काल मर्यादा त्याला मान द्यायला हवा. म्हणजे पातिव्रत्याचं सामर्थ्य काय, शुद्ध भावनांचं सामर्थ्य किती. आणि यमांनी बराच उपदेश अन्यही केलेला आहे. तो सगळा उपदेशीच कधी संधी मिळाली तर आपण बघू शकू. आणि असं म्हणून तिला सांगितलं, ठीक आहे बाई, तू परत जा. तू पृथ्वीवर परत पोहोचेपर्यंत तुझ्या पतीची जीवकला त्याच्या देहात मी स्थापन करेन. आणि तो उठून बसेल आणि ही परत यायला आणि ह्यानं जाग व्हायला. हे एकदम घडलं. अशी कथा सांगितली आणि म्हटलं अशी ही थोर सती सावित्रीचा उल्लेख सीतामाईंनी पण केला आहे रामायणात वाल्मिकींच्या. आणि सांगितलं सती सावित्रीनं ज्याप्रमाणे जगामध्ये पतिव्रत्याचा एक उच्च आदर्श प्रस्थापित केला, मी सुद्धा श्रीरामांच्या मागोमाग जाऊन स्वतःला त्या मालिकेमध्ये स्थापन करेन. म्हणजे सावित्री ही सीतामाईला सुद्धा आदर्श आहे, अनादि काळापासून ही आदर्श असलेली आहे. आणि हा आदर्श आपल्या मुलींसमोर असायला हवा. त्याच्यासाठी संस्कार शिबिर आहे. स्वामी विवेकानंदांचं वाक्य खूप सांगावं असं वाटतं या संदर्भामध्ये. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, तुम्ही स्त्रियांचा उद्धार अमुक तमुक बरंच काही बोलता. आता ही 100-125 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ब्रिटिश कालीन भारतातील गोष्ट आहे. इसवी सन 1900 किंवा 1901 सालची गोष्ट असावी, म्हणजे हे त्यांचं स्टेटमेंट असावं.
इतकं सगळं तुम्ही बोलता, पण भारतामध्ये स्त्री शिक्षणाची पद्धती अशी चुकूनही नसावी की ज्या शिक्षणामुळं आमच्या मुलींच्या समोरचा सीतेचा आदर्श, सावित्रीचा आदर्श, दमयंतीचा आदर्श कलुषित होईल. आणि आम्ही 47 सालानंतर हेच केलेलं आहे. आमच्या पूर्वजांचं ऐकायचंच नाही असं आम्ही ठरवलंय. खरं की खोटं? आजच्या तुमच्या 10वीतल्या किती मुलीं, 10वीच्या वयाच्या असणाऱ्या किती मुलींना सती सावित्री माहिती आहे? आता सीता माहीत असेल टीव्हीवर असल्यामुळं, चित्रविचित्र वेश घालणारी सीता म्हणून तिला माहित असेल. दमयंती किती जणांना माहिती आहे? पूर्ण कट ऑफ करून टाकलंय आमच्या पूर्वजांपासून आम्ही. बरं, शाळेमध्ये नाही तर नाही, आईने तरी शिकवायला हवं की नको? घरी आजीनं शिकवायला हवं की नको? मावशीनं, मामीनं, काकूनं, आत्यानं? का शाळेच्या फी भरायच्या आणि क्लासच्या फी भरायच्या एवढंच आमचं काम आहे पालक म्हणून? तुम्ही म्हणाल बुवा सारखं सारखं तुम्ही त्याच्यावर का घसरता? त्याच्यासाठीच कथा चालली आहे ना. आमच्या मुलींच्या समोर सावित्री, सीता, दमयंती, जिजामाई, जिजाबाई साहेब, झाशीची राणी, ही शकुंतला, अशा आदर्श स्त्रियांचा इतिहास, चरित्र आमच्या मुलींना शिकवली पाहिजे. थोड्या 6वी 7वी कडे त्या झुकायला लागल्या, 7वी 8वी कडे, की या वयामध्ये हळूहळू त्यांना शिकवायला पाहिजे. एकदम द्रौपदी शिकवू नका, ती थोडी जास्त मोठी झाली की शिकवा. तर ते 5 पती हे प्रकरण समजायला जरा जड आहे, पण ते आत्ता नका शिकवू. एक 20-25 वर्षाची मुलगी झाली की शिकू शकाल. पण हे आदर्श आमच्या मुला मुलींपुढे ठेवायला हवे. आणि अरे इतका मोठा खजाना आपल्याकडे आहे. आमच्या सज्जनगडावर जी लायब्ररी आहे त्याच्यामध्ये निशुल्क आहे. तुम्ही गडावर गेलात की तिथे जाऊन बसून, त्या वेळेमध्ये जी वेळ दिली आहे तेवढ्या वेळात बसून, आणि घरी न्यायचा कितीही मोह झाला तरी तो होऊ न देता तिथं बसून तो तुम्ही वाचू शकता. कारण पुस्तकच इतकी भारीतली आहे, अत्यंत दुर्मिळ असणारी. तिथं आम्हाला आज सुद्धा महाभारताचा जेव्हा मी रेफरन्ससाठी पाहत होतो, या यवनांसाठी आमच्या पूर्वजांनी, म्हणजे आमच्या 2 पिढ्या मागच्या लोकांनी, 3 पिढ्या मागच्या लोकांनी संस्कृत महाभारताचं इंग्लिश ट्रान्सलेशन केलेलं आहे. त्यांनी तिकडं नेलं. ते आमचे महामूर्ख इथं असेच राहिले. संस्कृत अवघड आहे, दॅट इज इररिलेव्हंट राईट नाव, आउटडेटेड अशी कारणं सांगून रामायण महाभारताला आउटडेटेड करून टाकलं. संस्कृतला सांप्रदायिक करून टाकलं, सांप्रदायिक भाषा करून टाकली, धार्मिक भाषा करून टाकली. ते कारण पुढे केलं गेलं. अरे सगळा तुमचा खजाना ते पळवून नेत आहेत. नेला त्यांनी बराचसा. ते शिकून शहाणे होत आहेत. आम्ही तसेच. एवढे एवढे मोठे ग्रंथ आहेत. कधी गडावर याल तर दाखवेन मी तुम्हाला. म्हणून थोडं या दिशेनं काम सुरू व्हायला हवं. हे जर आम्ही करू तर काहीतरी होण्यासारखं आहे. सती सावित्रीची कथा सांगितली. आणि त्यामुळं आपल्या पत्नीला जे काही भोगायला लागतं त्याबद्दलचा जो काही शोक, दुःख जे या युधिष्ठिराला झालं होतं, तो शोकभंग सुद्धा त्यामुळं साधता आला.
जय जय रघुवीर समर्थ। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हस्तिनापुरामध्ये कर्णानं नवीन एक उपक्रम चालू केला. काही लोकांचा असा समज आहे की कर्ण फार पूर्वीपासून दानधर्म करत असे, पण ते तसं नाही. अर्जुन वधाच्या दृष्टीनं प्रेरित होऊन तो सूर्यनारायणाची उपासना विशेष करून करायला लागला. आणि दुपारी जलाशयामध्ये उभा राहून अंशुमादी सूर्याची आराधना करत असताना ती आराधना पूर्ण झाल्यानंतर जे कोणी ब्राह्मण तिथं दान मागायला येतील त्यांना दान देणं, हे त्यांनी व्रत काही काळ अवलंबलं होतं.
हे मात्र खरं. पण काही काळ हे लक्षात ठेवायचं, कायमस्वरूपी नाही. हे त्याचं व्रत लक्षात घेऊन एक ब्राह्मण बरोबर दुपारच्या वेळेला जलातून कर्ण बाहेर येण्याच्या वेळेला तिथं येऊन पोहोचला. कर्णानं विचारलं, ब्राह्मण देवता आपल्याला काय हवंय सांगा, मी काय आपल्याला देऊ. त्या ब्राह्मणानं विचित्रच मागणी केली. तो म्हणाला, तुझी कवच कुंडल मला दे. कर्ण म्हणाला, जमत नाही. नीट लक्षपूर्वक ऐका. म्हणून कादंबऱ्या वाचण्यापेक्षा मूळ ग्रंथ का वाचावा. तुमचा लाडका कर्ण, दानशूर कर्ण, तो पहिल्यांदा म्हणतो मी देत नाही. अरे माझ्या शरीराच्या बरोबरच तर ही आहे, आणि म्हणून तर मी अवध्य आहे, मला कोणी मारू शकत नाही. त्याऐवजी पृथ्वीवरचं कोणतंही राज्य किंवा सर्व राज्य तुम्हाला मागून घे, मी ते देतो, पण हे मला शक्य नाहीये. ब्राह्मण म्हणाला, मला हेच हवंय, मला दुसरं काही नको, मला हेच हवंय. आणि म्हटलं आत्ताच हवंय. मी त्याला म्हटलं 5 मिनिटात देतो. ब्राह्मण अन्न काही स्वीकारायला तयारच नाही. कर्णाच्या लक्षात आला, ब्राह्मण रूपामध्ये इंद्रच आलेला दिसतोय. म्हणून त्याला म्हटलं, तुम्ही इंद्र आहात का हो. इंद्र म्हणाला, तू हुशार आहेस, बरोबर, ब्राह्मण रूपामध्ये मी इंद्रच आलेलो आहे. तेव्हा कर्ण म्हणतो, मला हे आधीपासूनच माहित होतं, कारण मला एकदा सूर्यनारायणांनी स्वप्न दृष्टांत देऊन सांगितलं होतं की इंद्र तुझी कवच कुंडल हरण करण्यासाठी येईल, कदापि त्याला ती देऊ नको. अहो या अभावी मी बद्ध आहे. तुम्ही असे काही डाव साधून आलेले आहात की दिलं नाही तरी दोष आहे आणि दिलं तरी मोठा तोटा आहे. काय करावं. कर्णाने थोडा विचार केला आणि म्हटलं, जर या कवच कुंडलांच्या बदल्यामध्ये त्याच्याच तोलामोलाची अन्य कोणती वस्तू जर तुम्ही देणार असाल तरच मी माझ्या देहापासून कापून काढून ही कवच कुंडल तुम्हाला देतो. तेव्हा इंद्र म्हणतो, एक वज्र सोडून तू मागशील ती शक्ती द्यायला मी तयार आहे. वज्र नाही मागायचं, तू मागशील ती शक्ती मी द्यायला तयार आहे. आणि एका अत्यंत भीषण भयानक जीव घेण्या शक्तीच्या बदल्यात कर्णानं स्वतःची कवच कुंडल इंद्ररूपी ब्राह्मणाला दिली. म्हणून त्याला दान म्हणता येणं शक्य नाही. इट इज एन एक्सचेंज. च्या ऐवजी, बरोबर ना. दान म्हणजे काय असतं, हे मी तुम्हाला दिलं आणि काय दिलं किती दिलं हेही न पाहता मी बाजूला व्हायचं असतं, त्याला दान म्हणतो. त्याचं स्मरण ठेवता कामा नये. अमुक अमुक दिलं याचं, ते दान झालं. पण इथं तर शक्तीच्या बदल्यामध्ये त्यांनी हे दिलेलं आहे, तेव्हा याला दान म्हणता येईल का, तुम्हीच विचार करा.
इंद्रानं तथास्तु असं म्हटलं. त्यांनी आणि एक मागणी मागितली, या कवचकुंडल काढण्यामुळं मी रूपहीन होता कामा नये, माझी कांती माझं सौंदर्य तसंच टिकून राहायला हवं. इंद्राने तथास्तु म्हटलं. पण इंद्राने एक गोष्ट सांगितली, ही जी अमोघ अशी दिव्य भयानक शक्ती मी तुला दिली आहे ती तुला युद्धामध्ये एकदाच वापरता येईल, सारखा सारखा त्याचा प्रयोग करता येणार नाही असं सांगितलं. आणि एकदा प्रयोग जेव्हा तू करशील ती शक्ती आपलं अमोघत्व सिद्ध करून, अमोघ याचा अर्थ व्यर्थ न जाणू, पुन्हा माझ्याकडे परत येईल. आणि कर्णानं कवचकुंडल कापून दिली. हेही काही साधं काम नाहीये, कठीणच काम आहे. पण तोपर्यंत तो रक्तरंजित झाला होता, नंतर मात्र त्याला पुन्हा रूपाची प्राप्ती झाली. स्वर्गामध्ये संगीत वाजायला लागलं आणि सर्वत्र पुष्पवृष्टी झाली. का? इंद्राचा जीव वाचणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. कौरव मात्र दीन बापुडे झाले आणि पांडव परम आनंदी झाले.